आपण अशी कल्पना करूया की राज्याच्या शिक्षण विभागात अचानक शेकडो नवीन शिक्षकांच्या जागा निर्माण झाल्या आहेत. अच्छा, म्हणजे कागदोपत्री तरी शाळांमध्ये शिक्षकांची मोठी गरज दिसत आहे असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी तेच. म्हणजे जे उमेदवार शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी एखाद्या स्वप्नपूर्तीसारखी वाटू शकते, बरोबर? हो, वरवर पाहता तसंच वाटेल, पण मला खात्री आहे यात काहीतरी मोठा ट्विस्ट असणार आहे. नक्कीच आहे. आपण विचार करूया, या सर्व ज्या नवीन जागा दिसतायत त्यावर शासनाने एक मोठा आणि अदृश्य असा नो एंट्रीचा बोर्ड लावला असेल तर. अरे चा, नो एंट्री म्हणजे जागा असूनही तिथे कोणाला घेणार नाहीत? होय. आणि आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका धक्कादायक आणि गुंतागुंतीच्या सरकारी दस्तऐवजाचा वेध घेणार आहोत. बरं, म्हणजे आजचा आपला विषय नेमका कोणत्या निर्णयावर आधारित आहे? महत्वाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीचे अधिकृत इतिवृत्त 18 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध झाले. आपले आजचे स्रोत हे थेट महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून आलेले आहेत. हो, म्हणजे हे अत्यंत अधिकृत आणि महत्वाचे दस्तऐवज आहेत तर. अगदी बरोबर. आणि आजचे आपले मिशन अगदी स्पष्ट आहे. या कोरड्या सरकारी भाषेतील दस्तऐवजांमध्ये दडलेला खरा अर्थ आपल्याला उलगडायचा आहे. खरे, कारण जे शिक्षक सध्या व्यवस्थेत कार्यरत आहेत आणि जे उमेदवार शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत आहेत ते सर्वांसाठी या निर्णयांचा नेमका अर्थ काय आहे हे डिकोड करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. मला वाटतं या दस्तऐवजाचं महत्त्व खऱ्या अर्थाने खूप मोठे आहे. प्रशासकीय परिभाषेत याला केवळ मिनिट्स ऑफ मीटिंग किंवा इतिवृत्त म्हटले जात असले तरी हा कागद राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा आगामी दिशादर्शक नकाशा आहे. हो, कारण शिक्षण क्षेत्र हे खूप संवेदनशील आहे. मंत्रालयात घेतलेला एक छोटासा निर्णयही राज्यभरातील हजारो शाळांच्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करत असतो. अगदी बरोबर. आणि अर्थातच शिक्षकांच्या दैनंदिन आयुष्यावरही. हे इतिवृत्त केवळ काही नियमांची जंत्री नाहीये, तर हा येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचा, विशेषतः हजारो शिक्षकांच्या नोकरीचा आणि त्यांच्या वेतनाचा एक मोठा आराखडा आहे. म्हणजे यात शासनाची पुढची दिशा स्पष्ट दिसती असं म्हणायचंय तुम्हाला? हो ना. या बैठकीत ज्या पद्धतीने निर्णय घेण्यात आले आहेत ते पाहता शासनाचा कल हा नवीन भरती करण्यापेक्षा सध्या व्यवस्थित असलेल्या उपलब्ध मनुष्यबळाचा जास्तीत जास्त आणि योग्य वापर करण्याकडे असल्याचे अतिशय स्पष्टपणे दिसून येते. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे आणि म्हणूनच या चर्चेची सुरुवात आपण सध्याच्या सर्वात ज्वलंत आणि कळीच्या प्रश्नापासून करूया. कोणता प्रश्न? अतिरिक्त शिक्षकांचा. एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाली की तिथे शिक्षक अतिरिक्त ठरतात हे आपल्याला माहितीये. हो, ती एक नैसर्गिक प्रशासकीय प्रक्रिया आहे. पण मला इथे एक गोष्ट खटकतीये किंवा थोडी आश्चर्यकारक वाटतीये. या इतिवृत्तानुसार जे पदवीधर शिक्षक इयत्ता 6वी ते 8वीच्या गटात उच्च प्राथमिक वर्गांना शिकवत होते आणि आता अतिरिक्त ठरले आहेत, त्यांना थेट 1ली ते 5वीच्या प्राथमिक गटात पाठवलं जात आहे. हो, हे वाचल्यावर अनेकांचा धक्का बसू शकतो. म्हणजे आपण विचार करूया ना, हे एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत वर्षानुवर्षे मिडल मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला अचानकपणे थेट एंट्री लेवल किंवा अगदी फाउंडेशनल भूमिकेत पाठवल्यासारखं नाही का? हा, उदाहरण खूपच चपखल आहे तुमचं. एका बाजूला ते शिक्षक मोठ्या मुलांना शिकवण्यासाठी प्रशिक्षित झालेले असतात, त्यांचे विषय हाताळण्यासाठी त्यांची एक पद्धत असते, आणि आता त्यांना अचानक अगदी लहान मुलांच्या वर्गात जावे लागणार. व्यावहारिक पातळीवर हे कसं साध्य होणार हा प्रश्न उभा राहतोच. मग हा एक प्रकारचा डिमोशन किंवा पदावनतीचा प्रकार नाही का? हे सगळं कसं मॅनेज होणार आहे? हा प्रश्न अतिशय रास्त आहे, पण आपण यामागची प्रशासकीय आणि कायदेशीर गरज समजून घेतली पाहिजे. जेव्हा एखादा कायमस्वरूपी सरकारी कर्मचारी अतिरिक्त ठरतो तेव्हा त्याला नोकरीवरून काढता येत नाही. हो, नोकरीची हमी तर असतेच. बरोबर. त्यामुळे त्याला व्यवस्थेतच कुठेतरी सामावून घेणं शासनाला भाग असते. शासनाने 15 मार्च 2024 रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR काढला होता. अच्छा, म्हणजे ह्या प्रक्रियेची सुरुवात आधीच झाली होती. होय. आता या नवीन बैठकीत त्या GRचा संदर्भ देऊन हे स्पष्ट करण्यात आले आहे की 6वी ते 8वीच्या गटातील हे जे अतिरिक्त पदवीधर शिक्षक आहेत त्यांचे समायोजन त्याच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये केले जाईल. त्याच जिल्ह्यात म्हणजे जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये? अगदी बरोबर. तिथे 1 ते 5वीच्या गटात जी पदे रिक्त आहेत त्यावर या शिक्षकांना सामावून घेतले जाईल. यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे काय? शासनाने या प्रक्रियेत शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात न पाठवता त्यांच्याच मूळ जिल्ह्यात सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अरे वा,
हे ऐकायला थोडं दिलासादायक नक्कीच आहे की त्यांना आपला मूळ जिल्हा सोडून जावा लागणार नाही, म्हणजे विस्थापन टळेल. हो, त्यांना घर सोडून दूर जावे लागणार नाही, हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. पण जेव्हा आपण अशा प्रकारच्या डाऊनग्रेड वाटणाऱ्या समायोजनाविषयी बोलतो, तेव्हा प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात एक सर्वात मोठी आणि रास्त भीती निर्माण होते. वेतनाची भीती? बरोबर ना? अगदी तेच. इथे मला खरंच शासनाच्या भूमिकेवर थोडा संशय येतो. जर एखादा शिक्षक 6वी ते 8वीच्या पदवीधर वेतन श्रेणीवर काम करत असेल आणि आता तो प्रशासनाच्या सोयीसाठी 1 ते 5वीच्या वर्गाला शिकवणार असेल, तर वित्त विभाग हे मान्य करेल का? कारण प्राथमिक शिक्षकाची वेतन श्रेणी तशीही कमी असते. बरोबर. मग ह्या आर्थिक असुरक्षितेबद्दल त्या दस्तऐवजात काही ठोस उत्तर दडलंय का, की भविष्यात या शिक्षकांच्या पगाराला कात्री लागणार आहे? हाच तो सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे, ज्यावर या बैठकीत अतिशय स्पष्ट आणि निस्संदिग्ध भूमिका घेण्यात आली आहे. म्हणजे पगार कमी होणार की नाही? व्यवस्थेतील त्या हजारो शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे की नाही, त्यांच्या वेतनात कोणतीही कपात होणार नाही. हुश, म्हणजे सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही. होय, दस्तऐवजात अत्यंत स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की प्राथमिक गटातील रिक्त पदांवर समायोजन करताना या शिक्षकांच्या मूळ पदावरील वेतनास 100% वेतन संरक्षण म्हणजेच पे प्रोटेक्शन राहील. अच्छा, म्हणजे जरी ते शिक्षक आता 1ली ते 5वीच्या वर्गाला शिकवत असले, तरी त्यांना जो पगार 6वी ते 8वीचे पदवीधर शिक्षक म्हणून मिळत होता, तोच पगार पुढेही मिळत राहील. अगदी तेच. त्यात 1 रुपयाचीही कपात होणार नाहीये. शासन इथे शिक्षकांचे आर्थिक नुकसान करत नाहीये. हे खूपच चांगलं आहे. पण मग हे कागदावरच राहील अशी ही भीती असते ना. म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी स्थानिक पातळीवर बरेच अडथळे येतात. बाबू लोक फाईल अडवून ठेवतात. हां, तो अनुभव अनेकांना आहे. पण म्हणूनच शासनाने यावेळी जबाबदारी निश्चित केली आहे. कोणावर जबाबदारी दिली आहे? हे सर्व केवळ कागदावरच राहू नये आणि कोणत्याही शिक्षकाला वेतनासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत याची खातरजमा करण्यासाठी हे समायोजन करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर म्हणजेच सीईओ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बापरे, थेट सीईओ? हो, ते स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे वेतन कपातीची भीती बाळगण्याचे कारण नाही. वा, म्हणजे वेतन सुरक्षित आहे तर? हां, खरोखरच एक खूप मोठा मानसिक दिलासा आहे. बरं, शिक्षकांना कुठे आणि कोणत्या वर्गात पाठवायचे हे तर यातून स्पष्ट झाले. हो, तो भाग आता क्लिअर आहे. पण इथे दुसरा एक मोठा गोंधळ आहे जो या दस्तऐवजांमधून प्रकर्षाने जाणवतोय, तो म्हणजे कोणत्या भाषेत शिकवायचे. माध्यम बदलाचा गोंधळ, बरोबर? आपण विचार करूया, एखाद्या उमेदवाराची नियुक्ती मुळात मराठी किंवा उर्दू माध्यमाच्या शाळेसाठी झाली आहे. त्याचे संपूर्ण शिक्षण डीएड किंवा बीएडचे प्रशिक्षण त्याच भाषेतून झाले आहे. हो, आणि त्याला अचानक दुसऱ्याच माध्यमात टाकलं तर? तेच ना, प्रशासकीय गोंधळामुळे किंवा जागांच्या अभावामुळे त्याला भलत्याच माध्यमाच्या, समजा इंग्रजी किंवा हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकवायला लावले तर? मुळात असे घडतेच कसे? खरं तर असे प्रकार यापूर्वीच्या शिक्षक भरती प्रक्रियांमध्ये किंवा बदल्यांच्या प्रक्रियेत तांत्रिक त्रुटींमुळे झालेले आहेत. पण हा तर विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर आणि शिक्षकांच्या क्षमतेवरही मोठा अन्याय आहे ना? नक्कीच आहे. शिक्षणाचे माध्यम ही एक अतिशय मूलभूत गरज आहे. जर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात भाषिक संवादच नीट होऊ शकला नाही, तर मुले संकल्पना कशा समजून घेणार? शिक्षणाचा मूळ उद्देशच इथे बाजूला राहतो. म्हणजे शिक्षकही फ्रस्ट्रेट होतील आणि मुलंही. अगदी बरोबर. आणि शासनालाही या गंभीर चुकीची जाणीव झाली आहे. म्हणूनच 15 मार्च 2024च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार या बैठकीत एक अतिशय कडक आणि स्पष्ट निर्देश देण्यात आला आहे. काय निर्देश दिलाय? ज्या मराठी किंवा उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची नेमणूक त्यांच्या माध्यमाव्यतिरिक्त इतर शाळांमध्ये चुकीने किंवा प्रशासकीय सोयीसाठी झाली होती, त्यांना आता त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या स्वमाध्यम असलेल्या शाळांमध्ये परत आणले जाणार आहे. स्वमाध्यम म्हणजे स्वतःच्या भाषेच्या शाळेत? होय, म्हणजेच मराठीचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकाला मराठी माध्यमाच्या शाळेत आणि उर्दूच्या शिक्षकाला उर्दू माध्यमाच्या शाळेतच रुजू केले जाईल. हा निर्णय ऐकायला खूप साधा आणि न्याय्य वाटतो, पण प्रत्यक्ष व्यवस्थेत याची अंमलबजावणी करणं हे एखाद्या चक्रव्यूहात शिरण्यासारखे असणार आहे. ते कसं काय? कारण एकदा का एखादा शिक्षक एखाद्या शाळेत 2-3 वर्ष रुजू झाला की तो तिथे स्थिरावतो. त्याला तिथून हलवणे आणि पुन्हा योग्य ठिकाणी प्रस्थापित करणे यात लालफितशाहीचा मोठा अडथळा येऊ शकतो. तुमची शंका अगदी योग्य आहे. मग हे प्रत्यक्षात कोण करणार आहे?
प्रशासनात जेव्हा कोणीतरी करेल असे म्हटले जाते तेव्हा ते काम कधीच होत नाही. याची जबाबदारी नेमकी कोणावर निश्चित केली आहे? अगदी अचूक निरीक्षण. प्रशासनात जेव्हा जबाबदारी एका विशिष्ट व्यक्तीवर निश्चित नसते तेव्हा कामे रखडतात हे शासनाला चांगलेच ठाऊक आहे. मग यासाठी काही विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे का? हो, या इतिवृत्तात अधिकाऱ्यांची नावे आणि पदे अतिशय स्पष्ट करण्यात आली आहेत. या माध्यम बदलाच्या दुरुस्तीची आणि समायोजनाची संपूर्ण कार्यवाही करण्यासाठी राज्य पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे जिल्हा पातळीवर नाही तर थेट राज्य पातळीवर? होय. प्राथमिक गटासाठी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माध्यमिक गटासाठी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे हे संबंधित कार्यवाही अधिकारी असतील. अच्छा, म्हणजे थेट संचालकांवर जबाबदारी टाकली आहे. बरोबर. हे वरिष्ठ अधिकारी स्वतः या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतील, जेणेकरून स्थानिक पातळीवर कोणताही गोंधळ होणार नाही, कोणत्याही शिक्षकावर भाषिक माध्यमाच्या बाबतीत अन्याय होणार नाही. चला, म्हणजे शिक्षकांचे समायोजन कसे करायचे आणि त्यांचा भाषिक माध्यमाचा गोंधळ कसा सोडवायचा हे आपल्याला समजले. हो, हे 2 मोठे प्रश्न तरी मार्गी लागले आहेत. पण मुळात एखाद्या शाळेत किती शिक्षक असावेत हे गणित कसे ठरते? येथून आपण या चर्चेच्या एका अतिशय गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या टप्प्याकडे वळत आहोत. म्हणजे संच मान्यतेकडे. हो, ज्याला शिक्षण विभागाच्या भाषेत संच मान्यता असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर एखाद्या शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्या शाळेला किती शिक्षक मंजूर करायचे याचा शासनाचा ठरलेला फॉर्म्युला. आता 9वी आणि 10वीच्या गटासाठी काही नव्या आणि विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. हो, अंतराच्या आधारावर काही सवलती दिल्या आहेत. हे समजून घेण्यासाठी आपण फूड डिलिव्हरी ॲपचं उदाहरण घेऊया. आपण अनेकदा पाहतो, जर एखादी व्यक्ती रेस्टॉरंटच्या अगदी जवळ राहत असेल तर डिलिव्हरीचे नियम कडक असतात. म्हणजे डिलिव्हरी फी जास्त असते किंवा मिनिमम ऑर्डर मोठी असते. एक्झॅक्टली. पण जशी ती व्यक्ती शहराच्या बाहेर किंवा दूर राहायला जाते तशी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी डिलिव्हरी ॲपची मिनिमम ऑर्डरची अट थोडी शिथिल केली जाते, जेणेकरून दूरच्या ग्राहकालाही सेवा मिळावी. हां, हे उदाहरण संच मान्यतेची गुंतागुंत समजून घेण्यासाठी खूपच समर्पक आहे. मग इथे संच मान्यतेच्या बाबतीत शासनाने असेच काहीसे भूगोलावर आधारित अंतराचे आणि पटसंख्येचे गणित मांडले आहे. हे खरं आहे का? हो, पूर्णपणे खरं आहे. भौगोलिक अंतर आणि विद्यार्थ्यांची संख्या याचा अतिशय जवळचा संबंध ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील शिक्षणाशी आहे. मग हे नियम नेमके काय आहेत? या बैठकीत 9वी आणि 10वीच्या वर्गांसाठी संच मान्यतेत अत्यंत महत्त्वाच्या आणि अचूक सवलती देण्यात आल्या आहेत. हे आकडे आपण नीट समजून घेऊया. पहिला नियम असा आहे की जर एखाद्या माध्यमिक शाळेपासून 0 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर त्याच माध्यमाची दुसरी माध्यमिक शाळा उपलब्ध असेल तर काय काही सवलत मिळते का? नाही, तिथे कोणतेही विशेष नियम किंवा सवलत लागू होणार नाही. तिथे संच मान्यतेचे नेहमीचे सामान्य नियमच राहतील. अच्छा, म्हणजे जवळच दुसरी शाळा असेल तर सवलत नाही, कारण तिथे विद्यार्थ्यांकडे जवळच चालत जाण्याच्या अंतरावर दुसरा पर्याय उपलब्ध आहे. अगदी बरोबर. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण खरी अडचण 3 किलोमीटरच्या पुढच्या शाळांची आहे. गावातून मुलं शहराकडे किंवा खासगी शाळांकडे वळत आहेत, त्यामुळे ग्रामीण शाळांची पटसंख्या कमी होत आहे आणि शाळा बंद पडण्याची वेळ येते. मग अशा 3 किलोमीटरपेक्षा जास्त दूर असलेल्या शाळांसाठी शासनाने काय उपाय शोधला आहे? म्हणूनच दुसरा नियम असा आहे की ज्या शाळा 3 ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला दुसरी कोणतीही शाळा नाही, त्यांच्यासाठी शासनाने पटसंख्येची अट थोडी शिथिल केली आहे. म्हणजे किती विद्यार्थी असावे लागतील? अशा शाळांमध्ये जर 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांची एकत्रित पटसंख्या किमान 40 असेल तर त्या शाळेला 3 शिक्षक मंजूर केले जातील. 40 विद्यार्थ्यांवर 3 शिक्षक? हे तर खूपच शिथिल केले. हो, पण थांबा. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा नियम अति दुर्गम भागांसाठी आहे. म्हणजे 5 किलोमीटरपेक्षा जास्त दूर असलेल्या शाळा? होय, जर एखादी शाळा 5 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावर असेल आणि त्या परिसरात दुसरी कोणतीही माध्यमिक शाळा नसेल तर तिथे ही अट आणखी शिथिल करण्यात आली आहे. बापरे, आणखी किती कमी केली आहे पटसंख्या? अशा अतिदुर्गम शाळांमध्ये 9वी आणि 10वीची एकत्रित पटसंख्या केवळ 30 असली तरीही तिथे 3 शिक्षक अनुज्ञेय राहतील. फक्त 30 विद्यार्थ्यांवर 3 शिक्षक? हे आकडे खरोखरच खूप काही सांगून जातात. हो,
शासनाचा हा निर्णय हे दुर्गम आणि डोंगराळ भागातील वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या मुलांचे, विशेषतः मुलींचे माध्यमिक शिक्षण चालू राहावे यासाठी एक अत्यंत सकारात्मक पाऊल मानले जात आहे. नक्कीच. पण म्हणजे जर 30 विद्यार्थ्यांवरही 3 शिक्षक मिळत असतील तर याचा अर्थ असा की प्रत्येक शिक्षकामागे विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी झाले आहे आणि शाळांना टिकवून ठेवण्यासाठी शासन नियम वाकवायला तयार आहे. तसं म्हणता येईल. आता इथे एक अतिशय नैसर्गिक प्रश्न उभा राहतो, जो पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक तरुण उमेदवाराच्या मनात सध्या आला असेल. नवीन भरतीबद्दलचा प्रश्न ना? हो, जर कमी विद्यार्थ्यांवर जास्त शिक्षक मंजूर होत असतील तर याचा अर्थ असा होतो की शासनाच्या रेकॉर्डवर अचानकपणे शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे नव्याने निर्माण झालेली दिसतील. कागदावर तरी तसंच दिसेल. मग या संचमान्यतेतील सवलतीमुळे नवीन आणि तरुण शिक्षकांसाठी नोकऱ्यांची एक मोठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे का? लवकरच राज्यात मोठी शिक्षक भरती होणार आहे का? जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला आणि या इतिवृत्ताचे अत्यंत बारकाईनं वाचन केले तर समोर येणारं वास्तव हे नवीन उमेदवारांसाठी केवळ निराशाजनक नाही तर धक्कादायक असू शकतं. धक्कादायक म्हणजे ही सुवर्णसंधी नाहीये? अजिबात नाही. हा प्रश्न अत्यंत रास्त आहे, पण याचे उत्तर अतिशय स्पष्टपणे नाही असे आहे. पण जागा तर वाढलेल्या दिसत आहेत ना? कागदावर हो, पण या दस्तऐवजात आणि बैठकीच्या नोंदींमध्ये अत्यंत स्पष्ट शब्दात आदेश देण्यात आले आहेत की संच मान्यतेमधील आणि पटसंख्येतील ही जी विशेष सवलत दिली गेली आहे ती केवळ आणि केवळ सध्या कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनापुरतीच मर्यादित आहे. थांबा, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे ही सवलत फक्त आणि फक्त जे आधीच सिस्टीममध्ये नोकरीला आहेत त्यांचे पगार आणि नोकऱ्या वाचवण्यासाठी आहे. होय. बाहेरच्या नवीन तरुणांसाठी यात काहीच नाहीये. एकही नवीन पद भरलं जाणार नाही. अगदी स्पष्ट सांगायचे तर हो. दस्तऐवजात एक ओळ अतिशय ठळकपणे नमूद केली आहे जी सर्व शंका दूर करते. ती ओळ अशी आहे, सदरहू पदे भरण्यासाठी नवीन भरती करू नये. बापरे, म्हणजे थेट नो एंट्रीच आहे. हो, याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा होतो की अंतराच्या आणि पटसंख्येच्या या नव्या सवलतीमुळे 9वी आणि 10वीच्या वर्गांसाठी ज्या काही शेकडो अतिरिक्त जागा किंवा पदे निर्माण झालेली दिसतील त्यावर बाहेरून एकही नवीन उमेदवार घेतला जाणार नाही. मग त्या जागांवर कोणाला घेणार? त्या जागांवर सर्वप्रथम जे शिक्षक इतर शाळांमधून किंवा 6वी ते 8वीच्या गटातून अतिरिक्त ठरले आहेत त्यांना प्राधान्याने सामावून घेतले जाईल. अरे रे, म्हणजे पवित्र पोर्टलवर वर्षानुवर्षे नवीन भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी या विशिष्ट निर्णयामुळे तरी सध्या कोणतीही नवीन दारे उघडलेली नाहीत. खरंय, ही पदे केवळ समायोजनासाठी निर्माण झालेली एक आभासी पोकळी आहे. हे खरोखरच डोळे उघडणारे वास्तव आहे, कारण बाहेरून बातम्यांमधून पाहताना आकडे असे वाटतात की शिक्षण विभागात जागा वाढत आहेत, पण आतमध्ये मात्र नो एंट्रीचा भला मोठा बोर्ड लागलेला आहे. हे नवीन उमेदवारांसाठी प्रचंड फ्रस्ट्रेटिंग असू शकतं. नक्कीच, त्यांची निराशा समजण्यासारखी आहे. मग असा प्रश्न पडतो की शासनाने ही इतकी गुंतागुंतीची कसरत का केली आहे आणि ही जी पटसंख्येची सवलत आहे ती कायमस्वरूपी लागू राहणार आहे का? नाही, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रशासकीय बारकाव आहे जो आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे. ही सवलत अजिबात कायमस्वरूपी नाही. म्हणजे हा फक्त एक तात्पुरता उपाय आहे? कारण जर हा कायमस्वरूपी उपाय असेल तर नवीन भरती कायमचीच थांबेल. शासनाने बैठकीत अतिशय स्पष्ट केले आहे की ही सवलत फक्त सन 2025-26च्या संच मान्यतेवर आधारित आहे आणि ती केवळ 2026-27 या एकाच शैक्षणिक वर्षासाठी लागू राहणार आहे. फक्त एका वर्षासाठी? मग या एका वर्षाच्या सवलतीमागचा हेतू काय? तर हा शासनाने शाळा व्यवस्थापनाला दिलेला एक प्रकारचा अल्टिमेटम आणि प्रोत्साहन या दोन्ही गोष्टींचे मिश्रण आहे. अल्टिमेटम कशासाठी? शासनाला ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळा लगेच बंद करायच्या नाहीयेत, पण त्याचवेळी विना विद्यार्थी शाळा चालवणंही शासनाच्या तिजोरीला परवडणारं नाहीये. बरोबर, शेवटी तो जनतेचाच पैसा आहे. म्हणूनच शाळा व्यवस्थापनाला आणि तिथल्या शिक्षकांना विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी, गावातील मुलांची गळती थांबवण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ही केवळ एका वर्षाची सवलत देण्यात आली आहे. अच्छा, म्हणजे या एका वर्षात शिक्षकांनी प्रयत्न करून आपली पटसंख्या वाढवणे आणि किमान नियमात बसवणे अपेक्षित आहे. अगदी तेच. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण आतापर्यंत जी सविस्तर चर्चा केली त्यावरून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समोर येते. कोणती?
जे शिक्षक सध्या कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हे इतिवृत्त एक भक्कम सुरक्षा कवच आहे. जे शिक्षक 6वी ते 8वी मधून अतिरिक्त ठरून प्राथमिकमध्ये जातील त्यांना पूर्ण वेतन संरक्षण मिळेल. त्यामुळे त्यांचा कोणताही आर्थिक तोटा होणार नाही. हो, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. आणि ज्यांची चुकीच्या माध्यमात नेमणूक झाली आहे त्यांना त्यांच्या मूळ माध्यमाच्या शाळेत सन्मानाने परत आणले जाईल, ज्यामुळे त्यांच्या कामातील मोठा अडथळा दूर होईल. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतराच्या आधारावर संच मान्यतेत मिळालेल्या सवलतीमुळे अनेक दुर्गम आणि ग्रामीण शाळांमधील शिक्षकांच्या नोकऱ्या किमान 1 वर्षासाठी तरी सुरक्षित झाल्या आहेत. पण याला एक दुसरी बाजू पण आहे ना? हो ना. नाण्याची दुसरी आणि थोडी अंधारी बाजू अशी आहे की या सर्व प्रक्रियेत अतिरिक्त शिक्षकांचे प्राधान्याने समायोजन होणार असल्यामुळे जे तरुण नवीन शिक्षक भरतीचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागांवर खूप मोठा आणि थेट परिणाम होणार आहे. खरंय, नवीन जागांवर मर्यादा आल्या आहेत. या विशिष्ट सवलतीतून तरी नवीन भरतीवर मर्यादा घातलेली स्पष्ट दिसत आहे. थोडक्यात सांगायचे तर शासनाने घरचा वांदा आधी सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अगदी अचूक आणि वास्तववादी विश्लेषण आहे. प्रशासकीय निर्णय हे नेहमीच एका मोठ्या समतोलाचा आणि उपलब्ध बजेटचा भाग असतात. सध्या शासनाचे पहिले प्राधान्य हे व्यवस्थेतील अतिरिक्त ठरलेल्या मनुष्यबळाला सन्मानाने सामावून घेण्यावर आहे. हो, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. पण यातूनच मला एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न पडतो. कोणता प्रश्न? शासनाने 2026-27 या एका वर्षासाठी शिक्षक कपात टाळण्यासाठी आणि शाळांना विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी ही सवलत दिली आहे, हे ठीक आहे. पण आपण वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. म्हणजे? तुम्हाला म्हणायचंय की एका वर्षात चित्र बदलेलच याची खात्री नाही. अगदी तेच. खेड्यापाड्यातून शहराकडे वेगाने होणारे स्थलांतर, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्थ आणि घटता जन्मदर या कारणांमुळे जर या एका वर्षात त्या शाळांना विद्यार्थी संख्या खरोखरच वाढवण्यात यश आले नाही तर पुढे काय? हा प्रश्न खूप गंभीर आहे. 2027-28 मध्ये या अतिरिक्त शिक्षकांचे आणि त्या रिकाम्या होत चाललेल्या ग्रामीण शाळांचं भविष्य काय असेल? काय हा केवळ तात्पुरता रोष टाळण्यासाठी केलेला मलमपट्टीचा उपाय आहे की यातून खऱ्या अर्थाने ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावणारा काही शाश्वत बदल घडून येणार आहे? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच राहतो. खरोखरच हा एक असा प्रश्न आहे ज्यावर केवळ शिक्षण क्षेत्रातील लोकांनीच नाही तर आपल्या समाजातील प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. नक्कीच. कारण शेवटी त्या रिकाम्या बाकांवर बसणारे विद्यार्थी आणि त्यांना जीव तोडून शिकवणारे शिक्षक हे केवळ कागदावरची आकडेवारी नसून ते आपल्या समाजाचा, आपल्याच भविष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अगदी खरंय. त्या एखाद्या गुंतागुंतीच्या यंत्रासारखीच ही शिक्षण व्यवस्थेची रचना आहे, जिथे वरवर पाहता सर्व सुरळीत आणि स्पष्ट दिसते, पण आतमध्ये प्रश्नांची आणि नियमांची एक मोठी शृंखला असते. आज आपण या सरकारी दस्तऐवजाच्या अंतरंगात जाऊन त्याचे अनेक पदर, त्यात दडलेल्या संधी आणि मर्यादा समजून घेण्याचा प्रयत्न केला. हो, आणि मला वाटतं आपण ते बऱ्यापैकी डिकोड केलंय. ही माहिती आपल्या सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त आणि दिशादर्शक ठरली असेल अशी आशा आहे. ज्ञान मिळवण्याच्या आणि सत्याच्या मुळाशी जाण्याच्या या प्रवासात आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयाच्या सखोल विश्लेषणासोबत. तोपर्यंत आजच्या या माहितीवर नक्की विचार करत रहा आणि नेहमी प्रश्न विचारत रहा.